आज आपण साबुदाणा वडे करणार आहोत, कारण नवरात्रीसुद्धा आलेले आहेत. प्रत्येक गृहिणी घरातली एक एक जण का होईना पण उपवास पकडते. तर काय होतं, आपण साबुदाणा वडे जर केले खूप तेलकट झाले तर तेलकट खावंच वाटत नाही. तर अजिबात तेलकट होत नाही आणि आपण शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये वापरलेले नाही आहेत. नाहीतर काय होतं, तेलामध्ये शेंगदाण्यामुळे काय होतं, तेल खूप पिल्या जातं, त्यामुळे वडे खूप तेलकट होतात. तर अगदी अजिबात तेलकट न होणारे आणि कुरकुरीत मस्त खमंग वडे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात होतील अशा पद्धतीने आपण इथे वडे केलेले आहेत. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी पद्धत आणि कुरकुरीत जर करायचे असतील तर अगदी टिप्ससहित पहा. तर चला बघूयात आपण कसे करायचे आहेत ते. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. रात्री भिजत घालायचा आहे साबुदाणा, किंवा संध्याकाळी तुम्हाला सकाळी जर करायचे असेल दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी सकाळी भिजवत घालायचे. तर रात्री साबुदाणा भिजत घालण्यासाठी मी धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने, आणि थोडंसं त्याच्यावरती असं पाणी नाही टाकायचं, थोडंसं त्याच्या लेव्हलला पाणी राहील असं पाणी टाकायचं आहे. तर ते व्यवस्थित आपण पाणी घालून घेतलं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर रात्रभर भिजत घालण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर साबुदाणा मी तुम्हाला दाखवते, अगदी मोकळा आणि सुटसुटीत आणि ओलासुद्धा नाही आहे. तर अगदी सुटसुटीत दाणा दाणा कसा असतो तशा प्रकारचा भिजला पाहिजे, तेव्हा तुमचे साबुदाणा वडे अगदी व्यवस्थित येतील. पाणी जर त्याच्या 1 इंच जरी वरी टाकलं ना तर आपले साबुदाणा वडे तेल पितात. त्यासाठी काय करायचं, त्याच्या लेव्हलला जितकं पाणी बसेल आतमध्ये तितकंच पाणी घालायचं आहे. तर अगदी सुटसुटीत मोकळा मोकळा एक एक दाणा साबुदाणा तयार झालेला आहे ते भिजून. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. तर अर्धा किलो साबुदाण्याला मी 4 बटाटे घेतलेत, म्हणजे पावच्या वरती बटाटे आहेत. तर अर्धा किलो परफेक्ट नाही घ्यायचेत, कमी घ्यायचेत, थोडेसे 2 कमी घेतले. अर्धा किलोमध्ये 2 बटाटे कमी घ्यायचेत आपल्याला. तर इथे आपण पाव ते 1.5 पाव आपण बटाटे घेतलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला कुस्करून घ्यायचेत बटाटे. बटाटे अगदी ते म्हणजे खूप जास्त उकडलेले नकोत, म्हणजे गाळ उकडलेले नकोत, थोडेसे कोरडे उकडलेले असले की अगदी छान लागते. तर अगदी बटाटे स्मॅच करून झाल्यानंतर काय करायचं, त्या स्टेजवरती आपल्याला जो साबुदाणा भिजत घातलेला होता तो घालायचा आहे. तो घातला की चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की आपल्याला त्याची पेस्ट घालायची आहे, हिरव्या मिरच्याची. हिरव्या मिरच्याची पेस्ट घालून झाली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपले बटाटे वडे व्यवस्थित होतील. आपल्याला शेंगदाण्याचा कूट अजिबात घालायचा नाही आहे. शेंगदाण्याच्या कूटमुळं काय होतं, आपण जेव्हा शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतो अगदी फसफसून आल्यासारखे होतात. त्यामुळे शक्यतो आपण साबुदाणा वड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचाच नाही आहे. तर व्यवस्थित स्मॅच करून घ्यायचं, म्हणजे घट्ट होईल, आणि जितकं कोरडं आणि घट्ट राहील तसंच ठेवायचं आहे. कारण तुम्हाला वाटेल कोरडं झालेलं आहे, आपला बटाटा वडा प्लेन येणार नाही, येतोय त्याचा प्लेन. तर अगदी हाताला न चिटकणारं सारण झालं आहे आणि कोरडंसुद्धा झालं आहे. तर तुम्हाला इथे मी मळून दाखवलेलं आहे. ओल्लेपणा अजिबात नाही आहे त्याला, हाताला ओल्लेपणा लागत नाही. अगदी कोरडं कोरडं झाल्यासारखं आहे, कारण आपला बटाटा तो आहे ना, तो जास्त पाण्यात म्हणजे आपण खूप उकडून नाही घेतला, जास्त गाळ करून घेतल्यानंतर ओलेपणा जास्त येतो त्याला. आणि साबुदाणासुद्धा आपण कमी पाण्यात भिजवत घातलेला होता. तर व्यवस्थित आपलं सारण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला ज्या करेल. आणि हो, वडे ज्यावेळेस आपण करून घेतोय त्यावेळेस काय करायचं, वडे हे अगदी चापट थापटले पाहिजे. जाड जर वडे झाले तर तेलामध्ये फुटतील, ही सुद्धा एक टिप्स आहे. थोडा जरी जाड झाला वडा तर तेलामध्ये फुटतो. तर त्यावेळेस काय करायचं, शक्यतो कॅरी बॅग घ्यायची खाली आणि ताटावरती किंवा प्लेटवरती घेऊन थापटायचे आणि नंतरच टाकायचे आहेत. तर आपले व्यवस्थित बटाट्याचं सारण करून झालं आहे. तोवर चटणी करायची. त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि बटाट्याचा चांगला एक तुकडा घेतला, म्हणजे अर्धा बटाटा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा साखर घातलेली आहे. व्यवस्थित आपल्याला हे सारण बारीक करून घ्यायचं आहे. तर ही चटणी हलवाई स्टाईल आहे, कारण शक्यतो बऱ्याच जणी काय करतात, शेंगदाण्याची चटणी करतात. तर शेंगदाण्याची चटणी करायची नाही आहे. तर अशी बटाटा घालायचा, तुम्हाला जितकं क्वांटिटीमध्ये लागेल तितकं बटाटा जास्त वापरायचा आहे यामध्ये, आणि दही वापरायचं आहे. तर चांगलं 1 वाटी दही घातलं आहे मी, आणि अर्धा बटाटा घातलेला होता, 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. व्यवस्थित पाणी घालून जितकी पातळ हवी असेल तितकी पातळ करायची. याला फोडणी देण्याची गरजही पडत नाही. तर अगदी आपण बाहेर जसं वडे खातो ना, घेऊन कुरकुरीत वडे आणि चटणी खातो, तशाच प्रकारची आपण इथे चटणी केलेली आहे. तर अगदी मस्त चटणी झालेली आहे. चटणी झाल्यानंतर काय करायचं, वडे घ्यायचे. वड्याचं पीठ मी बाजूला काढून ठेवलं आहे, ते घ्यायचं आहे आणि चापट करून आपल्याला वडे करून घ्यायचे आहे. तर इथे चापट आकारात आपल्याला चांगले थापून वडे करून घ्यायचे, म्हणजे जाडसर ठेवायचे नाही आहेत. तर चापट असे वडे करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, जास्त जाड करायचे नाही, अजूनसुद्धा पातळ तुम्ही करून घ्यायचे आहेत. तर कारण टाकताना मी थोडेसे परत थापून घेणार आहे. तर अगदी गोल आकारसुद्धा आहे, तो क्रॅशसुद्धा पडत नाही, अगदी व्यवस्थित वडे होतात. तर इथे व्यवस्थित आपण थापून घेतलेले वडे एका प्लेटीमध्ये घेतले आणि तेल चांगलं कडकडीत तापायला ठेवलेलं आहे पलीकडे. तर तेल तापून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहे. तर वडे सोडल्यानंतर एक एक करून सोडायचा, म्हणजे व्यवस्थित तळल्या जाईल. आणि तेलाचं प्रमाण व्यवस्थित तापलेलं असेल तर अजिबात एक एक वडा चिटकणार नाही आहे. आपण भरपूर जितके तेलात बसतील तितके वडे त्यामध्ये घालू शकता. तर इथे आपण 4 ते 5 वडे घालून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, थोडेसे तळणं झाले की लगेच झारा किंवा काही का असना त्याने काय करायचं, उलटपालट करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित तुमचे वडे तळल्या जातील.
तर वडे अगदी व्यवस्थित आपला रंग छान येतोय आणि मी मधात काय केलं आहे, तळत आल्यानंतर थोडंसं परत एक वडं टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये. तर मस्त आपले वडे होत आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त कुरकुरीत तळलेले आहेत, चांगले ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत, म्हणजे मस्त वडे होतील. जितका छान ब्राऊन रंग येईल तितके कुरकुरीत तुमचे वडे होतील. तर एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे वर खाली करत राहायचं, म्हणजे तुमचे वडे अगदी कुरकुरीत येतील. तर एकही वडा फुटलेला नाही आहे, तेल पिलेलं नाही आहे. तर मस्त कुरकुरीत वडे घ्यायची, चटणी घ्यायची आणि खायला मस्त लागेल. ट्राय करून बघा. आणि अजिबात तेलकट झाली नाही, कुरकुरीत झालेले आहेत. तर अगदी कुरकुरीत आणि मस्त वडे. आणि हो, हलवाई स्टाईलसुद्धा तुम्हाला सांगते, मस्त आपण ज्यावेळेस बाहेर घेतो ना तशाच टाईपचे घ्यायचे आहे. मस्त प्लेट घेतलेली आहे, प्लेट मी 4 वडे घेतलेत, मी 2च वडे मिळतात आपल्याला बाहेर. तर मस्त चटणी टाकून घ्यायची आहे, थोडीशी पातळ केली चटणी तरी चालेल. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही चटणी करू शकता इथे. तर मिरचीसुद्धा घेतली सोबतीला. तर मिरच्या घेतल्यानंतर आपण थोडंसं मीठ घालायचं आहे मिरचीवरती आणि मस्त वडे खायचेत गरमागरम. आणि या नवरात्रीला नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला ट्राय केल्यानंतरच कळेल वडे कसे झालेले आहेत आपले. तर अगदी सोपे, अगदी पटकन होणारे आणि न तेलकट होणारे वडे आहेत. तर हे वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.